या 3 गोष्टींमुळे निश्चितपणे तुमची ब्लड ग्लुकोज लेव्हल ही कमी येणार आहे. जेवणानंतरची शुगर जर जास्ती येत असेल, तर जेवणाआधी 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर 1 ग्लास पाण्यातनं घ्यायचा आहे. ॲपल सायडर व्हिनेगर मधले ॲसिटिक ॲसिड हे कार्ब्स ब्रेकडाउन हे स्लो करतात आणि रक्तामध्ये ग्लुकोज लगेच ॲब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे ब्लड ग्लुकोज लेव्हल आपल्याला कमी होताना दिसते. बऱ्याच स्टडीजमध्ये असं दिसून आलेलं आहे की 35% ग्लुकोज हे ड्रॉप झालेलं आहे. त्यानंतर ग्रीन टी मधले एजीसीजी नावाचे एक्स्ट्रॅक्ट्स हे इन्शुलिन वरती काम करतात आणि इन्शुलिनचं काम इम्प्रूव्ह झाल्यामुळे ग्लुकोज हे परत ऍब्सॉर्ब होत नाही आणि ब्लड ग्लुकोज स्पाइक ही होत नाही. खाली दिलेल्या नंबरवरती क्लिक करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आमचे डायबिटीस रिव्हर्सलचे प्रोग्राम तुम्हाला अटेंड करता येतील. तिसरं म्हणजे 1 चमचा चिया सीड्स 4 तास पाण्यामध्ये भिजवायचे आहेत आणि जेवणाआधी आपल्याला हे चिया सीड्स घ्यायचे आहेत. यामध्ये असलेले सोल्युबल फायबर हे परत ग्लुकोज स्पाइक देत नाही.